करण्यासाठी सज्ज. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक कव्हर पॉइंट रिझनला बघायला मिळतो ऑफ साइडला, दुसरा ऑन साइडला मिड विकेट आणि एक मिड ऑन रिझन मध्ये. असं फील्ड लॉंग ऑन अशी फील्ड अरेंज केली गेली आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वळू आपण मॅच कडे. गोलंदाजीसाठी अतुल जाधव तर इलियास पठाण अनुभवाचा भंडार. एका बाजूने युवा टॅलेंट, दुसऱ्या बाजूने अनुभवी फलंदाज. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडूला लॉंग ऑफला क्लिअर करत इथे अनुभव मात्र युवा टॅलेंट वर भारी पडताना स्वागत केलंय अतुल जाधवचं. इलियास पठाण चौकारानं. थोडासा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि बराचसा अनुभव ज्यांच्याकडे आहे तो बॅटने आपलं उत्तर देताना अप द मार्क बघायला मिळतो. एन्फीच्या वरनं चेंडूला सरळ लॉंग ऑफला फेकून देऊन 4 धावा आपल्या नावावरती या ठिकाणी जमवताना मिस्टर इलियास. गुड स्टार्ट. एक ड्रीम स्टार्ट ज्याला म्हटलं जातं, हाफ सक्सेस ज्याला म्हटलं जातं, तो स्टार्ट देताना मिस्टर इलियास. तर दुसऱ्या बाजूने अतुल पुनश्च गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र एक लाईनला पकडून आउटसाइड द ऑफ चेंडूला हाताळला गेला. एक धाव जरूर नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज ट्राय करत होते. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. अतुल इथे कमबॅकिंग करताना ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला खऱ्या अर्थाने लेंथ लाईन मेंटेन केली आणि इथे डॉट बॉल. बघूया तिसरा चेंडू. अतुल पुनश्च गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. समोर जाईल तो इलियास पठाण. इलियास पठाण मिस टाइम शॉट. यस नो टेकन. विकेट या ठिकाणी इलियास यांचा जात. आपल्याला बघायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये क्रीडाप्रेमी या मॅचचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रीडा नगरी बेटेगाव. एक सुंदर द्वंद्व ट्रिपल आर ब्लास्टर बनाम पॅराडाइज बोईसर. पुढचा चेंडू अतुल जाधव. पंच दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचलाय. 7 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय अप्रतिम असं डिसिप्लिन क्रिकेट आपण बघू शकाल आणि कालच्या दिवसामध्ये सुंदर वर्क पंचांच्या माध्यमातून बघायला मिळते. 7 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने मानसिकता, खऱ्या अर्थाने तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची युद्धनीती, तुमची स्ट्रॅटेजी आणि तुमची देहबोली
काय भरपूर काही सांगून जातं की तुम्ही कशा पद्धतीने क्रिकेटमध्ये आपला क्लास दाखवणार आहात. बघूया. अतुल तयार, गोलंदाजी मार्कवर 7 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटने. डॉट बॉल आला इथे. सुंदर गोलंदाजी अतुल स्वागत चौकाराने केलं होतं इलियास पठाण याने. मात्र त्यानंतर कम बॅकिंग करताना लेंथ लाईनला मेंटेन करताना डिसिप्लिनने चेंडू हाताळला जातो आणि खऱ्या अर्थाने मला का फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी आणलंय हे दाखवताना अतुल जाधव. पुढचा चेंडू ओहो यावेळेला शॉर्ट बॉल पुलचा फटका आणि फसलाय सरळ लॉंग ऑनला. आपण बघतोय कॉर्नर रिजन मध्ये राहील सुद्धा बॅक टू पॅव्हिलियन जाताना विकेट गिरता हुआ म्युझिक बजता. मिस्टर भागेश डोमॅन भागेश मैदानाच्या आतमध्ये येताना षटक क्रमांक आपण बघता या ठिकाणी पहिलं संपलंय 7 धावा. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश मोरे नांदगाव ला बिलॉंग करणारा असा खेळाडू आहे. 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. न्यूमॅन भागेश आणि यतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. सर आपण ट्रिपल ब्लास्टर संघाचा विचार केला. राहील पठाण आहेत, त्याच्यानंतर भागेश ठाकूर आपल्याला बघायला मिळत आहेत, अल्केश गायकवाड आहेत, हरेश, त्याच्यानंतर यतीन पाटील, शुभम, इलियास पठाण, प्रमोद, संदेश. पुढचा चेंडू ओहो यतीन पाटील स्लॉट मध्ये चेंडू. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम षटकार येताना एसटीचे. मध्ये आपल्याला बघायला मिळेल चेतन पाटील, कीर्तेश गरत, झिवा गरत, विशाल तरे, अतुल जाधव, प्रथमेश मोरे, चिनू ठाकूर, जब्बीर खान, आमिर, साईश ठाकूर, अभिजित आणि प्रमित. पुढचा चेंडू ओहो याही वेळेला मात्र मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि क्लिअर हिट करताना यतीन पाटील यावेळी आपली आक्रमकता प्रथमेश मोरेच्या विरोधामध्ये यूज करताना बॅक टू बॅक 2 हवाई. रुपेश गरत यांचं शुभ आगमन झालंय. बेटेगाव गावातील एक अनमोल असं रत्न आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून येणार असं सुंदर व्यक्तिमत्व रुपेश पाटील. आपलं आम्ही हार्दिक रुपेश गरत यांचं हार्दिक स्वागत करतोय आमच्या VIP डाईस वर. धावा स्कोर कार्ड वरती 19 19. पुढचा चेंडू
जबीर यावेळेला मात्र सुंदर कॅच बघायला मिळतोय. बॅटला एज लागत ब्रश करत झेल बाद येतीन चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करत होता, रिदम मध्ये बॅटिंग करत होता. थोडस थांबायला हवं होतं, कारण जर आपण बघितलं ओव्हर नंबर दुसरा आहे आणि अजूनही जर ह्यानंतरही 4 षटकं येणं शेष आहेत, तर कुठेतरी एक रिदम तुम्हाला मिळाला होता. शेवटपर्यंत खेळणं खूप गरजेचं होतं, परंतु यतीन पाटील एक चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये असताना बॅक टू पॅव्हिलियन कडे त्याची जागा घेण्यासाठी आला न्यूमॅन शुभम. धाबा स्कोर कार्ड वरती 19 आणि गडी बाद झालेले ते 3. गडी बाद 19 न्यूमॅन शुभम. चांगली गोलंदाजी प्रथमेश मोरे कमबॅकिंग करताना पॅराडाईज बोईसर संघासाठी. बॅक टू बॅक 2 षटकार यतीन पाटीलने आपल्या बॅट मधून दाखवले, मात्र तिसऱ्या चेंडूला बॅटला ब्रश करत जब्बीर खान याने काही सुंदर झेल घेतलाय. अतिशय सुरेख फिल्डिंगचा नजारा पेश केलाय जब्बीर खान यानं. 19 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू प्रथमेश मोरे राईटा मोर द विकेट मार्गस्थ होताना. आणि इथे बाद होतोय शुभम यष्टीचे. मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुंदर गोलंदाजी 2 षटकारानंतर प्रथमेश मोरे कमबॅकिंग करताना फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपलं चांगलं योगदान देण्याचं काम करतोय. विकी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण बघतायत भागेश. चेंडू झालेले ते 4, 2 विकेट आणि 2 षटकार, एकंदरीत 19 लॉस ऑफ 4 विकेट. चेंडू ऑन हॅट्रिक चेंडू आहे आणि इथे पहिली हॅट्रिक बघायला मिळते मिस्टर प्रथमेश मोरेच्या नावावर. पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील हॅट्रिक घेणारा गोलंदाज कोण असेल तर तो म्हणजेच प्रथमेश मोरे. नांदगावला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. हॅट्रिक के लिए 2 तो बननी चाहिए एसटी. न्यूमॅन कुणाल मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. न्यूमॅन कुणाल मैदानाच्या आतमध्ये जाताना एक प्रतिम असा खेळाडू आहे भागेश आणि कुणाल यांच्यामधली भागीदारी ट्रिपर ब्लास्टर संघाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाईल. परंतु प्रथमेश मोरेची घातकता पॅराडाईज बोईसर संघाला दिलासा देताना आधार देताना बघूया. अंतिम चेंडू असेल. ट्रिपल आर ब्लास्टर विपक्ष पॅराडाईज बोईसर मधलं द्वंद्व. 19 धावा आणि बाद झालेले गडी आहेत 5. पुढचा चेंडू अतिशय सुरेख प्रेझेन्स ऑफ माइंड या वेळेला डॉट बॉल बघायला मिळतोय.
षटक संपलं गेले. 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना ट्रिपल आर ब्लास्टर एसटीचे. घेऊ 19 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जातात. लॉस ऑफ 5 विकेट. थोडसा अडचणीमध्ये ट्रिपल आर ब्लास्टर संघ आपल्याला बघायला मिळतोय, परंतु भागेश आणि कुणाल यांच्याकडे एक क्षमता है कि या संकटातून ते सावरू शकतायत. और कहते हैं ना कि संकट के घड़ी में सबसे बड़ा सहारा होती है उम्मीद, जो आपके प्यारे से चेहरे के ऊपर मुस्कुराहट लाके कानों में धीरे से कहती है ऑल इज वेल, सब अच्छा होगा. उस उम्मीद को कायम रखना होगा. बघूया गोलंदाजी मार्गवर पुनश अतुल आलाय. 19 रन 19 धावा ऑन दी बोर्ड. भागेश रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर आपण बघतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले गेलेले आहेत. पुढचा चेंडू या वेळेला स्विचिट षटकार. अप्रतिम असा शॉट बघायला मिळतोय. फ्लाय झाल्याने 25 धावा ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. भागेश मात्र चांगल्या टच मध्ये असल्याचा संकेत देतोय. आपल्या डगआउट मध्ये मेसेज पुरवला जातोय की मी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत माझ्या परीने मी संघर्ष करत राहीन. 25 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतुलचं स्वागत इथे षटकाराने केलंय. गुड बॅटिंग. 25 लॉस ऑफ 5 विकेट आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू अतिशय सुरेख ड्राईव्ह केल्या आपल्याला. गुड सेन्सिबल क्रिकेट. डॉट बॉल आलाय. गोलंदाज कमबॅकिंग करताना फलंदाज सुद्धा मेरिट प्रमाणे खेळतायत. हे भरपूर महत्वाचं आहे. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय, परंतु मेरिट प्रमाणे खेळणारा खेळाडू हा सदैव यशस्वी होत असतो. पुढचा चेंडू अतिशय सुरेख खूप चांगल्या पद्धतीने अपड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू लॉंग आपला ट्रॅव्हल केलाय. एकदा वर्जित करत धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 26 धावा धावफलकावर. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये दर्जेदार क्रिकेट आपल्याला बघायला मिळालंय. पालघर तालुका प्रीमियर लीग आपल्या संपूर्ण पालघर तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व तारे सितारे आज सलग 5 दिवस आपल्याला बेटेगावच्या या भविष्य क्रीडा नगरीमध्ये बघायला मिळतील. अतुल तयार. राईट मोर द विकेट. अतिशय सुरेख सुंदर टायमिंग बेमिसाल गॅप शोधला गेलाय. चेंडू स्वीपर कव्हर रिझन मधनं जातोय सरळ चौकार. यश 30 वर जाऊन पोहोचले. कुणाल सुद्धा साथ देतो या वेळेला भागेशला. आणि मध्यम मिडल ऑर्डरचे जे फलंदाज असतात त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. आर म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी रिदम ती दाखवताय त्या ठिकाणी कुणाल आणि भागेश. अतिशय सुरेख. इथे मात्र 30 दायऱ्यामध्ये सुंदर झेल अभिजित यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला गेला आणि कुणाल सारखा एक अप्रतिम असा खेळाडू डगआउट कडे येताना एसटीचे. सहा गडी बाद 30 धावा धावफलकावर.
देवमान आपण बघतायत. अल्केश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. देवमान अल्केश शांत आणि कूल माइंडेड गोलंदाज म्हणून अल्केश कडे बघितलं जात आहे आणि पालघर तालुक्यातील एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याने आपल्या नावाला वलयांकित केले. असा फलंदाज आपल्याला बघायला मिळतो. अतुल गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा आपल्याला बघायला मिळाला. सन्मानजनक खेळला गेलाय. षटक क्रमांक 3 संपलंय आणि धावा स्कोर कार्ड वरती 30. 10च्या सरासरीने धावा आपल्याला बघायला मिळतात. गडी बाद झालेले आहेत ते 6. याच पद्धतीने जर धावा आल्या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये प्रोजेक्टेड स्कोर हा 60 लागू शकतोय. 3 षटकामध्ये 30 धावा झालेल्या आहेत. याच्यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. उर्वी 11 सरकार बेटेगाव विपक्ष अद्विक 11 मनोर. बोथ टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर 5 षटक संपल्यानंतर आपण तोरी टॉस बॉक्स कडे यायचं याची नोंद घ्या. कुठल्याही प्रकारचा टाइम स्पेंड होणार नाही याची आपण दोन्ही संघाच्या संघनायकांनी दक्षता घ्यायची आणि आम्हाला कॉपरेट करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. अद्विक 11 मनोर अँड उर्वी 11 सरकार बेटेगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑफिशियल कॉल याची नोंद घ्या. आपण वळूया मॅच कडे. धावा स्कोर कार्ड वरती 30. 6 गडी बाद. न्यूमॅन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. प्रथमेश मोरे एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने आपल्या नावावरती हॅट्रिक नोंदवलंय. कीर्तिमान आपल्या नावासोबत जोडला गेलाय. सकाळचं थोडस ढगाळ वातावरण परंतु आता सूर्यनारायण देवाची किरणं मात्र या खऱ्या अर्थाने बेटेगाव क्रीडा नगरीला थोडस गरमीमध्ये परिवर्तन करत आहेत. थोडस चांगला प्रकाश या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बघूया प्रथमेश मोरे विपक्ष एका बाजूने भागेश ठाकूर आपल्याला बघायला मिळत आहेत. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून मात्र ट्रिपल आर ब्लास्टर संघाची रणनीती असेल की या दोन फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी आणि बॅक टू द बॉलर आपल्याला बघायला मिळतोय. कॉटन बोल्ड या ठिकाणी कॅच घेतला जाईल आणि भागेश सुद्धा डगआउट कडे येताना एसटीचे न्यूमॅन आपण बघतायत. हरेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावा आहेत 30 आणि 7 गडी बाद. थोडस विकेट ज्या पद्धतीने 7 बाद झालेले आहे थोडस प्रेशर जरूर आहे ठिकाणी ट्रिपल आर ब्लास्टर संघाजवळ. परंतु हरीश परदेशी आणि एका बाजूने आपण बघतायत फलंदाज आहे तो अल्केश गायकवाड यांच्यावरती आता जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी हँडल केली जाईल का हे सुद्धा बघावं लागेल. प्रथमेश गोलंदाजीसाठी तयार होताना राईट मोर द विकेट. ओहो पडल्यानंतर वेगानं चेंडू थोडासा मध्ये येतोय. सरप्राईज केलं जात आहे मिस्टर हरीश यांना. कडे कन्वर्ट केलं गेलं
प्रथमेश मोरे चांगल्या रिदम मध्ये चांगल्या डिसिप्लिनने गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू इथे बॅक टू द बॉलर पुनश डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला गेला. एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 31. 31 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 31 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. उर्वी 11 आणि अद्विक 11 मनोर आपण तयार राहायचंय. पुढचा चेंडू ओहो स्वीट टायमिंग गोड आवाज. चेंडू लॉंग आणला. क्लिअर करताना अल्केश आपल्या बॅटिंगची एक ट्रेलर इथे दाखवताना एसटीचे बोर्ड लागले जात आहेत. अल्केशच्या बॅट मधनं मात्र हवाई फायर बघायला मिळतोय. षटकार. पुढचा चेंडू याही वेळेला बॅक टू बॅक मिड विकेटला क्लिअर करताना पुलला सक्सेसफुल बनवतोय मिस्टर अल्केश. आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती आहे आणि आपल्या नावाला अनुसरून विस्फोटक कॅमिओ खेळण्याचा प्रयत्न यश टिसे. स्पर्धेतील 50वा षटकार येतोय. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना पोहोचलंय तब्बल 43 धावा. 43 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जातात. बॅक टू बॅक 2 षटकार. अल्केश गायकवाड मात्र आक्रमकतेचे तेवर विस्फोटक इनिंग खेळण्याचा प्रयत्न करतायत. बघूया पुढचा चेंडू राईट मोर द विकेट आणि आपण बघू शकाल साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव बघायला मिळते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 44. 4 षटकाच्या समाप्तीनंतर यष्टीचे मी विनंती करते आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चौवेचाळीस धावा ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने आणि याच पद्धतीने जर धावा आल्या तर प्रोजेक्टेड स्कोर इथून 66 स्कोर कार्ड वरती लागू शकतोय. एका बाजूने अल्केश चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय. डेथ ओव्हर मध्ये बघूया निरंजन घरत बाळू यायचंय. गोलंदाजी मार्कवर जीवा घरत. 44 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू ते मात्र वाईट बॉलचा कॉल आहे. धावसंख्या 45. 45 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया एका बाजूने अल्केश स्ट्राईकला आपण बघताय बॅटिंग करताना. अतिशय सूर्य गोलंदाजीसाठी जीवा घरत यांची ख्याती आहे. प्रामुख्याने येणाऱ्या काळामधील युवा टॅलेंट आपण बघतोय. आमचे हर्ष पाटील असतील उमरोलीला बिलॉंग करणारे, त्यानंतर जीवा घरत आहेत जे बिरवाडीला बिलॉंग करतायत. इथे मात्र सरळ चेंडू डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय.
बिग ब्लास्ट षटकार यष्टी फ्लाय झाले आणि 51 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 51 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. सुंदर षटकार आणि जर आपण बघितलं तर या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 2 आणि प्रामुख्याने जर आपण अल्केश गायकवाड यांच्या फलंदाजीकडे बघितलं 6 चेंडूमध्ये 19 धावा त्यांच्यामध्ये 3 सुंदर षटकार बघायला मिळत आहेत. सुंदर बॅटिंग विस्फोटक इनिंग मात्र अल्केश गायकवाड आपल्या नावाप्रमाणे फलंदाजी या ठिकाणी करतोय. कारण प्रामुख्याने पालघर तालुका म्हटल्यानंतर अल्केश गायकवाड यांचं नाव विस्फोटक फलंदाजामध्ये शुमार आहे. एक मारूफ क्रिकेटर म्हणून त्याच्या नावाला पसंती मिळते आणि खऱ्या अर्थाने आपल्या नावाला 4 चांद लावताना पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला फिल्डिंग करताना सुद्धा बघायला मिळतात. चेतन पाटील असतील, कीर्तिश करत असतील, 51 धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती. तर अनेक मातब्बर खेळाडू ज्यांनी अनेक वर्ष टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपले फॅन्स फॉलोवर वाढवलेले आहेत. पालघर तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये खूप पुढे घेऊन गेलेले आहेत. असे अनेक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना नक्कीच दिसतील आणि तमाम क्रीडा रसिकांचं जे एंटरटेनमेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलं जाईल. क्रिकेटचा क्लास, त्याची गुणवत्ता आणि चेंडू आणि फळीमधला संघर्ष आणि त्याचा आनंद. रोशनजी राऊत यांना मी 51 यांना विनंती करतोय, रोशन राऊत सरांना या आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 51 धावा ऑन दी बोर्ड लागले जातात. अल्केश तयार पुनश्च वाईट चेंडू धावा स्कोर कार्ड वरती 52. पुढचा चेंडू मात्र सरळ फाईन लेग रिझर्व मध्ये. रोशन राऊत सरांचे ते शुभ आगमन झाले. आम्ही राजन पाटील सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रोशन राऊत सरांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. पुढचा चेंडू इथे सुद्धा व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 54. माननीय श्री अतुल जी पागदरे सरांचं स्वागत करण्यासाठी मी राजन पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. सुंदर आठवणी कॅच केल्या जात आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 55 धावा बोर्ड लागले जात आहेत. अद्विक 11 मनोर, उर्वी 11, सरकार बेटेगाव बोट टीम कॅप्टन कम फॉर दी टॉस. चला लवकर या टॉस साठी. क्लिंग बोल्ड यावेळेला अल्केश मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना एसटीचे
पंचावन्न धावा ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. न्यूमॅन संदेश आणि गडी बाद झालेले आहेत ते 8. संदेश आणि हरीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पंच हॅलो थांबायचंय. एक चेंडू शेष आहे ना. दरम्यान पहिला वाईट बॉल आहे. विकेट ना वाईट नंतर डॉट षटकार आलाय. 2 बॉल झाले. वाईट 1 धाव काढली म्हणजे 3 बॉल झालेले आहेत. वाईट डॉट म्हणजे 4 बॉल आणि 5वा विकेट. नाही भाई सिंगल आहे. सिंगल भी है. 3 वाइड. 3 वाइड आहे. 2 सिंगल आहेत का? हा 2 सिंगल आहे. किती सिंगल आले? तर धावा आहेत 56. सॉरी वळू आपण मॅच कडे. पुढचा चेंडू व्हाईट बॉलचा कॉल आहे. धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचेल. 57. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चिनू गोलंदाजी मार्कवर आपण बघतायत. अंतिम षटक घेऊन याही वेळेला मात्र व्हाईट बॉलचा कॉल. धावसंख्या 58. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ते मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बायच्या रूपाने 1 धाव काउंट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 59. 59 धावा. पुढचा चेंडू ते मात्र बॅटला ब्रश करत सुंदर झेल. गडी क्रमांक आपण बघतायत 9 बाद होताना. धाबा स्कोर कार्ड वरती 59 एसटीचे. नऊ गडी बाद झालेले. चला दोन्ही संघाचे संघनायक अद्विक 11 मनोहर आणि उर्वी 11. बोटिंग कॅप्टन टॉसडिया. न्यूमॅन प्रमोद शर्मा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 59 धावा. $59 on the board. व्हाईट बॉल बघायला मिळतोय. धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचले. 60. आपल्याला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. षटक क्रमांक अंतिम आहे आणि अंतिम षटकातील पुढचा चेंडू याही वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. अंतिम 2 चेंडू असतील. चांगली गोलंदाजी, चांगली कमबॅकिंग. मात्र भरपूर वाईट बॉल हाताळला गेलाय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 61. 61 धावा स्कोर कार्ड वरती.
ते सुद्धा आपण बघताय निर्धाव चेंडू. चला दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी सज्ज आहेत. एका बाजूने अद्विक 11 मनोहर आणि दुसऱ्या बाजूने उर्वी 11 सरकार बेटेगाव असं संघ आपल्याला बघायला मिळेल. दोन मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू गली रिझनला जातो. एक धाव वर्चित केले. 62 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत आणि 63 धावाचं आव्हान इथे सेट केलं गेलंय. मी युसुफ सय्यद यांना विनंती करेन आपण टॉस करून घ्यायचा आहे. हॅलो दरपदे जित पाटील आपण टॉस कडे यानंतर होणारा दुसरा सामना उर्विलेन बेटेगाव सरकार विरुद्ध अद्विक 11 मनोहर. मी विनंती करेल रोशन राऊत का यायचा आपल्या शुभाचा टॉस केला जाईल. आजच्या दुसऱ्या सामन्याकडे आपण पाहतो. विश्वास फाउंडेशन प्रेझेन्स पालघर तालुका 23 पर्व अद्विक 11 संघाचा कॉल असेल. कॉल असेल. बॉलचा कॉल केला गेला माध्यमातून बॅट टॉस विन होतोय तो म्हणजेच उर्वी आपण विराज मुख्य व्यासपीठावर योगेश पाहिलं तर पहिला तालुका प्रीमियर लीग तर निर्णय सामना आहे. प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. पालघर तालुका प्रीमियर लीग बद्दल काय सांगेल. चांगला प्लॅटफॉर्म आहे पालघर तालुका प्रीमियर लीग सीझन 1 या स्पर्धेबद्दल काय सांगेल. स्पर्धा खूप पहिल्यांदा होत आहे पालघर तालुक्यामध्ये. खूप आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. हिरवगार असं मैदान खूप छान वाटतं एकदम. तर पालघर तालुक्यामध्ये यंगेस्ट खेळाडूंना सुद्धा चान्स भेटला. चांगला प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म साबित होईल येणाऱ्या यंगेस्ट खेळाडूंना. यंगेस्ट खेळाडूंना खूप संधी आहे. कारण की मागची टुर्नामेंट झाली PDSला त्याच्यामध्ये काही खेळाडूंना चान्स मिळाला होता. आता त्यांना संधी आहे काहीतरी करून दाखवायला. बेस्ट ऑफ लक योगेश. आपण ओळख मुसद्दीक कडे. मुसद्दीक टॉस आपने गवाया. पहले बल्लेबाजी का मौका मिला है तो कितने रन बनाना चाहिए. बेहतरीन तो कल भी आपने मैच देखा होगा तो एवरेज स्कोर 60+ है. आज भी दिखा पहला मैच चल रहा है तो कितने रन बनाना चाहेंगे. सामने उर्वी 11 जैसी टीम है. गौतम आकरे योगेश ऐसे खिलाड़ी है इनके पास है तो आउटफील्ड बहुत अच्छी है. विकेट अच्छा है. कल हम लोग ने मैच देखा इधर 80+ रन 70-80+ रन करने की कोशिश करेंगे हम लोग. ये टूर्नामेंट में क्या कहना चाहिए. जो प्लेटफॉर्म यहाँ पर दिया गया इलियास भाई पठान और पूरी कमेटी ने पालघर तालुका प्रीमियर लीग का इस प्लेटफॉर्म में क्या कहना चाहेंगे. प्लेटफॉर्म बहुत अच्छा है क्योंकि यंग प्लेयर लोग को बहुत चांस मिल रहा है टूर्नामेंट में. और जो मतलब PDBL में नहीं खेल पाए थे उनको भी चांस मिला है अपना परफॉर्मेंस दिखाने का. बेस्ट ऑफ लक. मुसद्दीक ज्यादा वक्त नहीं लेंगे आपको इस मैच के लिए तो आपको बेस्ट ऑफ लक होगा. इसके बाद जो मैच खेला जाएगा एक तरफ टीम देखने को मिली अद्विक 11 मनोहर. एक तरफ नजर आएगी उर्वी 11 सरकार बेटेगाव. टॉस जीता है उर्वी 11 के कप्तान योगेश पागदार ने पहले फील्डिंग का फैसला किया. बल्लेबाजी का अद्विक 11 मनोहर को. अरे तो तुम्ही लॉक झाला. त्रेसष्ट धावांचं आव्हान. अतिशय अप्रतिम अशी प्रतियोगिता आपण बघतायत. लीग स्टेजच्या मॅचला प्रारंभ झालाय. आजचा दुसरा दिवस आहे. याच्यानंतर अनेक मातब्बर खेळाडू आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये दिसतील. सलामीर मैदानाच्या आतमध्ये चेतन आणि विशाल ही जोडी मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 63 धावा अचीव करणं हे पर्पज आहे. बघूया पॅराडाईज बोईसर अप्रतिम अशी संघ बांधणी आपल्याला बघायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीच्या योजना त्यांच्या संघामध्ये नक्कीच बघायला मिळतील. एका बाजूने 63 धावा अचीव करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने त्या डिफेन्स करण्याच्या प्रयत्नामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष किती मोठा बघायला मिळेल
यासाठी मात्र तमाम क्रीडा प्रेमींच्या मनामध्ये आता प्रश्नांचं वलय निर्माण झालंय. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या आपण. छत्तीस चेंडू आणि 63 धावा असं टार्गेट आहे. सुंदर नियोजन या स्पर्धेचं. पर्व पहिलं पालघर तालुका प्रीमियर लीग आपण बघतायत. एका बाजूने विशाल आणि चेतन पाटील ही सलामवीर मैदानाच्या आतमध्ये येताना ओपनिंग पेयर. इस बीच चलते बीच मैदान की तरफ जहां पर 63 रनों का लक्ष्य होगा. गेंदबाजी के लिए एक नामचीन गेंदबाज भागेश को बुलाया गया. उनके सामने ओपनिंग पेयर में मिस्टर चेतन पाटिल और उनके सामने विशाल. पावर प्ले की पहली ओवर और पहली गेंद की तरफ जहां पर भागेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार है. रोडिन की तरफ से पहली गेंद. पहली गेंद सम्मान दिए रहते हुए हल्के हाथों से गेंद को कवर में खेलते हुए शॉट कवर रीजन में सिंगल का इजाफा ऑफ द मार्क मिस्टर चेतन पाटिल. कम समय में टेनिस क्रिकेट विश्व के एक पसंदीदा बल्लेबाज बन चुके हैं चेतन और उतने ही घातक बल्लेबाज है मिस्टर विशाल. मुरबा गांव को बिलोंग करने वाला विशाल भारत के खतरनाक बल्लेबाजों में से एक बल्लेबाज हैं और उनके सामने एक मारूफ गेंदबाज है मिस्टर भागेश ठाकुर. तो गेंद और बल्ले के बीच की जो कश्मकश है, जो संघर्ष है, वो काफी दिलचस्प होगा. देखने फील्ड में थोड़ी सी तब्दीली देखने को मिलती हुई. फील्ड सजाने का प्रयास है विशाल के लिए. इस बीच चलते एक बार फिर ईश्वर की दूसरी गेंद की तरफ जहां पर गेंदबाज तैयार भागेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. एक खूबसूरत गेंदबाज है भागेश और यहां पर अपनी नपीतुली गेंदबाजी, अपने अनुशासन की बदौलत थोड़ा सा जो 63 रनों का लक्ष्य है उसको लक्ष्य को बड़ा करने का प्रयास कर रहे हैं. बिंदी गेंद आती हुई इस समय. इस बीच अगली गेंद. इस बार भी गेंद को घुमा रहे हैं. डॉट बॉल वापस. बैक टू बैक 2 बिंदी गेंदे. क्रिकेट के मैदान में कहा जाता है कि अगर गेंदबाज बल्लेबाज को रीड करता है, एक कदम आगे सोचता है, तो बल्लेबाज को थोड़ा सा डोमिनेट करता है. अगर बल्लेबाज गेंदबाज से एक कदम आगे सोचेगा तो गेंदबाज को डोमिनेट करेगा. यही चलता रहता है. इस बीच अगली गेंद. इस बार भी चकमा देने वाली गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी, प्रभावित करने वाली गेंदबाजी, क्योंकि विशाल जैसे एक खतरनाक बल्लेबाज है, एक आक्रामक बल्लेबाज को 3 बिंदी गेंदें डालना अपने आप में बड़ी उपलब्धि है. इस बार मजबूर किया था कि शॉट सिलेक्शन थोड़ा सा डिफरेंस बनाए. अच्छी गेंदबाजी. 5 गेंदें हो चुके मैच 2 रन स्कोर कार्ड के ऊपर. यह दर्शाता हुआ कि भागेश का जो स्पेल रहा है वो असरदार है, क्योंकि इस मैदान की जब भी हम चर्चाएं करेंगे, 63 रन की जब भी चर्चाएं करेंगे, उस लक्ष्य को बचाने के लिए जो लेंथ लाइन की चर्चाएं करेंगे, उसके लिए सुटेबल गेंदबाजी है, एक इफेक्ट करने वाली गेंदबाजी, प्रभावशील गेंदबाजी. इस बार भी बढ़िया गेंदबाजी. एक काफी खूबसूरत ओवर की समाप्ति हुई है. गेंदबाजी की बात करेंगे तो एक झन्नाटेदार परफॉर्मेंस जिसे कहते हैं, एक इकोनॉमिकल गेंदबाजी जिसे कहते हैं, उसका एक बेहतरीन मुजाहरा देखने को मिला. एंड ऑफ द फ्रेश ओवर. 2 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर. चलेंगे डीजे की तरफ, फिर आएंगे बीच मैदान. यश
बाजी में होनी चाहिए। कहते हैं कि जो मैदान के बाहर आपको पेड़ नजर आ रहे हैं, उस पेड़ की जो पत्तियां है, वो अगर उस पेड़ को पोषण देना बंद कर देते हैं तो फिर उसको गिराया जाता है। यानी कि आप उपयुक्त नहीं रहेंगे तो आपकी टीम में जगह नहीं बनेगी। क्रिकेट के मैदान हो या फिर जीवन के मैदान में, जितना आपका स्थान आप बढ़ाओगे, आपके महत्व को आप बढ़ाओगे, उतना आपका मान सम्मान बढ़ेगा। क्योंकि ठंडी में जिस सूरज का हम इंतजार करते हैं, उसी सूरज को हम गर्मी में तिरस्कार करते हैं। जितनी आपकी महत्व, उतना आपका मान सम्मान। तो आपके महत्व को बढ़ाने के लिए आपकी मेहनत बीच मैदान में दिखनी चाहिए। एंड ऑफ द फ्रेश ओवर मैच 2 रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर। ने गेंदबाज को बुलाया अब गेंदबाजी के लिए संदेश को। दिव्यान संदेश। तीस मिनट में 6 ओवर खत्म करने निमान आ चुके संदेश। इस बीच सिंगल रन से यहां पर मिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर है 3 रन। स्वीट टाइमिंग इलियस प्रतिम शॉट बैक टू बैक षटकार।
आपल्याला बघायला मिळतोय. करण यांच्या माध्यमातून अप्रतिम फिल्डिंग. धावा स्कोर कार्ड वरती 15. पहिला गडी बाद झालाय. 63 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेले आणि ह्या षटकातील चेंडू झालेले ते 4. अतिशय सुरेख यावेळेला लॉंग ऑफला चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. सुंदर फलंदाजी कीर्तेश. आल्या आल्या मात्र चेंडूला वन्स बाउन्स ओव्हर द रोप खेळला जातोय. चौकार. 50वा चौकार बघायला मिळतोय कीर्तेश खरत यांच्या बॅटमधनं. 19 धावांवरती बोर्ड लागला जात आहे. 63 धावांचा पाठलाग बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने आता संघर्षाला प्रारंभ झालाय. कारण पहिलं षटक जे हाताळलं गेलं होतं भागेश यांच्याकडनं फक्त 2 धावा, परंतु या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. थोडासा एक्सपेन्सिव्ह षटक इथे हाताळलं गेलंय. तयार होताना गोलंदाजी मार्कवर संदेश पुनश या षटकातील अंतिम चेंडू 1 टू द गो. बघूया संदेश. आवळ्याला मात्र सुंदर चेंडू. षटक संपले गेले. धावा स्कोर कार्ड वरती 19. च्या वेळेला प्रथम फलंदाजी करत होते ट्रिपल आर ब्लासर. त्याही वेळेला मात्र 19 धावा होत्या 2 षटकामध्ये. तेच उत्तर दिले गेले इथे. पॅराडाईज बोईसर संघाकडनं मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढतंय. आपण ऐकू एक सुंदर संगीत कक्षामध्ये जाऊया आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. एसटीचे गोलंदाजाला इथे इंट्रोड्यूस केलं जाईल. न्यूमॅन पुनश आलाय. मिस्टर भागेश ज्यांनी पहिलं षटक खूप प्रभावशाली हाताळला गेला होता. आपला जो गोलंदाजीचा क्लास आहे, जी गुणवत्ता आहे, ती ज्या पद्धतीने त्याने मेंटेन केली होती, प्रशंसा भागेश यांची झाले. परंतु तोच स्पेल, तोच गोलंदाजीची जी रिदम आहे, ती रिदम पुढे नेली जाईल का बघूया. आणि तोच फलंदाज आहे यावेळेला विशाल. ऑन साइडला मात्र आपल्याला बघायला मिळतात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू सजवले गेले आहेत. डीप बॅकवर्ड टॉस, स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल आणि लॉंग ऑन. ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण आहे, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि लॉंग ऑफ असं फील्ड सजवली गेली आहे. लेग गली, त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅन लावला गेलाय आणि शॉर्ट गलीला सुद्धा या ठिकाणी फील्ड अरेंज केली गेली आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. याही वेळेला मात्र भागेश पूर्णतः कंट्रोल मध्ये ठेवले विशालला. विशाल सलामीला आलाय, परंतु ज्या पद्धतीने भागेश, माननीय अजीज जी मेमन साहब का शुभ आगमन हमारे वीआईपी डाइस की तरफ होता हुआ वेलकम. आपका दिल के गहराइयों से हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. चेंडू हवेमध्ये 100, क्लास 1 कॅच. कैच ऑफ द डे, कैच ऑफ द टूर्नामेंट बन सकता है. फिलहाल रोहिदास पाटिल सर को जरूर हम कहेंगे कि जी मेमन साहब का शुभ आगमन हो चुका है. फूलों का गुलदस्ता देके उनका हार्दिक स्वागत यहाँ पर होता हुआ वेलकम. दिल के गहराई से आपका हम इस्तेकबाल करते हैं पालघर तालुका प्रीमियर लीग सीजन 1 के वीआईपी डाइस पर. आमिर आते हुए मनोर
को बिलोंग करने वाला एक खिलाड़ी है। लेदर क्रिकेट का एक खूबसूरत अनुभव जिनके पास है, एक खूबसूरत टैलेंट आमिर के पास जरूर है, और उसी टैलेंट को दिखाने के लिए एक बड़ा प्लेटफॉर्म हुआ या करवाया गया है पालघर तालुका प्रीमियर लीग के माध्यम से। आमिर आ चुके बीच मैदान में कीर्तेश का साथ देने के लिए, लेकिन फिलहाल जो कैच ले आए शुभम ने, तारीफ प्रशंसा जरूर बननी चाहिए। 100 कैच, ऐसे जब कैच आप लेते हो आप टीम की ताकत बढ़ाते हो, टीम की जो लड़ने की जो प्रेरणा बढ़ जाती है। ऐसे सिचुएशन में जब जरूरत हो ऊर्जा का स्रोत बढ़ाने का काम किया 100 कैच को लपकते हुए मिस्टर शुभम के द्वारा। न्यू मैन आ चुके हैं आमिर, स्कोर कार्ड के ऊपर रन्स बन चुके हैं 19। ओवर नंबर तीसरा है, और तीसरे ओवर में एक बार फिर भागेश जिस तरह से उन्होंने स्टार्ट किया था सेकंड इनिंग का, उसी रिदम में गेंदबाजी, अद्भुत, अवाक चकित, मौन करने वाली डिसिप्लिन भरी गेंदबाजी, प्रभावित करने वाला स्पेल है। यही अगर रिदम बना रहा तो आने वाले पलों में चर्चा होगी भागेश की गेंदबाजी की, और संकट की थोड़ी से काले बादल मंडराते हुए नजर आएंगे पैराडाइज बोईसर की तरफ। लेकिन उनके पास जो बैटिंग लाइन वो काफी डीप है, तो ये मैच काफी इंटरटेनमेंट भरा होगा। तमाम क्रीडा प्रेमियों के दिल की तरफ दस्तक देने वाली मैच, या फिर दिल के गहराइयों में जगह बनाने वाली मैच है। फिलहाल चलते भागेश और न्यू मैन आ चुके हैं आमिर, जिनके पास काफी बड़ा अनुभव है। चलते लाइव एक्शन की तरफ, बहुत ही बढ़िया वेट किया, वॉच किया, गेंद को खेल दिया सीधा पॉइंट डिप में, वहां पर भी की खड़े हैं, एक ही रन मिलेगा। आगाज अच्छा है, आमिर ने अपना कॉन्फिडेंस लेवल दिखाया कि गेंद को किस तरह से खेला जाता है। सिंगल का इजाफा और स्कोर इस समय 20 के ऊपर पहुंचता हुआ देखने समय कीर्तेश खर्रत, वंडर बॉय माने जाते बिरवाड़ी टीम के, टेनिस क्रिकेट विश्व के बहुत सारे मैचेस खेलने का अनुभव जिनके पास है। और एक तरफ भागेश लेफ्ट मोर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। 20 रन हो चुके हैं इस ओवर की अगली गेंद। ओहो, स्लॉट में गेंद, छोटे बैकलिप से किस तरह से खेला जाता है कीर्तेश खर्रत ने दिखा दिया। लॉन्ग ऑन को क्लियर करता हुआ एक हवाई फायर सिक्सर एस्टिस से। इस बार भी डॉट बॉल, ओवर की समाप्ति हुई है। चिराग हमें बताते हुए कि 12 गेंदों में सिर्फ 9 रन दिए भागेश ने और विकेट चटकाए हैं एक। ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, एक अच्छी गेंदबाजी। ओवर की समाप्ति हुई है 3 और स्कोर हो चुके हैं 26, यानी कि अब 18 गेंदों में रन की जरूरत होगी। 37। मैच अब दोहराए के दहलीज के ऊपर आगाज दे रही है। आशा और उम्मीदों की लड़ाई को काफी ऊंचाई तक ले जा रही है। एक अप्रतिम मैच, एक देखने लायक मैच। आज का ये दूसरा दिन है और दूसरे दिन की पहली मैच अगर इतने कड़े मुकाबले की तरफ आ जाए ना, तो जो दर्शक हैं उनको एक पैसा वसूल मैच देखने को मिल रही है। गेंदबाजी के लिए आए हैं हरेश।
18 गेंदे 37 रन बनाने, एक तरफ कीर्तेश है दूसरी तरफ आमिर। आमिर इस बीच चौथे ओवर की पहली गेंद, ओ एंगल बना के गेंद को डाला है। ऐसा लग रहा था कि गेंद धीमे से आएगी, थोड़ी सी उंगलियां घुमाएंगे, लेकिन यहां पर एक बेहतरीन गेंद सरप्राइज करते हुए आमिर को डॉट बॉल। छब्बीस, खूबसूरत क्रिकेट, मैदान के हर कोने कोने में, हर जर्रे जर्रे पर सवाल अब उठने शुरू हो चुके हैं, जीत किसकी होगी। और क्रिकेट के मैदान में जब सवाल उठने शुरू हो ना दोस्तों कि जीत किसकी है, क्रिकेट वहां पर हर हाल में जीतता है। इस बीच अगली गेंद, ये भी गेंद, अच्छी गेंदबाजी, बैक टू बैक दो बिंदी गेंदे। अब कीर्तेश को आना पड़ेगा आमिर के पास। यही क्रिकेट है, कहते हैं कि नौसा गेंद का जो बल्लेबाज होता है वो साइकिन के बल्लेबाजों का आईना होता है, और आईना बताता है कि भाई आपको किस तरह से अब खेलना है। बेहतरीन गेंदबाजी, अद्भुत, सुपर मैग्निफिसेंट मैच। इस बीच अगली गेंद, इस बार हल्के हाथों से गेंद को खेला है, सिंगल ही रन। वहां पे राहिल बेहतरीन तरह से फील्ड करते हुए 27 रन हो चुके स्कोर कार्ड के पर। कीर्तेश करत अब जिम्मेदारी उठाने के लिए तैयार है। और कहते हैं ना, आपके कंधे अगर जिम्मेदारी उठाते हैं ना दोस्तों, तो आपके कदम हैं वो संघर्ष की राह की तरफ खुद ब खुद चल पड़ते हैं। और लाखों मील लंबी यात्रा भी केवल एक कदम से शुरुआत होती है। उस कदम को डालना अगर आपने सीख लिया सही राह के ऊपर, तो मैच क्या, आप जीवन को भी बदल सकते हैं। तो मैच काफी बेहतरीन बनता हुआ 27 बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यहां पर चल रही है। इस बीच अगली गेंद, कीर्तेश, गरज से उम्मीद बढ़ रही है पैराडाइज बुल्स टीम की। 27 बन चुके हैं और बनाने हैं 36। इस बार ग्राउंड शॉट जिसे कहते हैं आउट कॉर्नर में खेला गया। सिंगल का हिसाब 28 रन ऑन द बोर्ड लग चुके हैं। जवाब कीर्तेश गरत के पास भी नहीं था, क्योंकि बेहतरीन गेंद थी। अगर ऐसी गेंद को बड़े शॉट में खेलना चाहेंगे तो बल्लेबाज को भी दिक्कत बन सकती है। इतनी बेहतरीन लेंथ लाइन मेंटेन, रफ्तार अच्छी है, टप्पे पे नियंत्रण है, लेंथ लाइन मेंटेन की है, बखूबी अच्छी गेंदबाजी। आमिर तैयार। इस बीच अगली गेंद, ये मौका था, बैक टू द बॉलर खेला गया, लेकिन एक ही रन, वन हैंड स्टॉप राइल के द्वारा सिंगल का इजाफा 29 आए हैं स्कोर कार्ड के पर। 29 ऑन द बोर्ड, 63 रनों का लक्ष्य, 34 रन की आवश्यकता, दरकार, जरूरत। इस बीच अगली गेंद तैयार कीर्तेश खरत के लिए। इस बार भी वाइड यॉर्कर डालने का प्रयास है, ऑन ड्राइव ग्रुप में खेला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, सिंगल का इजाफा 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। बची हुई 12 गेंदों में बनाने हैं 33 रन। मैच इस समय थोड़ा सा कठिन राह की तरफ गुजर रहा है। इस मैच में आगे क्या होगा देखने के लिए आप बने रहिए। पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व एडिशन फर्स्ट में फिलहाल देंगे डीजे को मौका, फिर आएंगे बिच मैदान।
7 चेंडू आणि 27 धावांची गरज. अप्रतिम मॅच आपल्याला बघायला मिळते. अनेक लेफ्ट हँड गोलंदाजाने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपलं अधिराज्य गाजवलंय. हरीश यांनी जी गोलंदाजी केली ती गोलंदाजी खूप प्रभावशाली राहिली आहे आणि त्याचमुळे 63 धावांचा पाठलाग करताना थोडस कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागतंय पॅराडाईज बोईसर संघाला. बघूया प्रमोद गोलंदाजी मार्कून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे स्वीट साऊंड लॉंग ऑन ला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम एफर्ट तिथे बघायला मिळत आहेत, परंतु बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आहे का पंच घोषित करतायत. येस, इट इज अ सिक्सर. येणारे चेंडू आहेत ते 6 धावा बनवायच्या त्या 21. कमॉन डीजे. काफी आक्रामक बल्लेबाज है ये भी. देखना यहाँ पर बची 5 गेंदे 21 रनों की जरूरत. यहाँ पर बल्लेबाजों की रणनीति क्या होगी वो भी देखना होगा और गेंदबाज की क्या होगी स्ट्रैटेजी. ये मैच विकेट गिरे हैं यहाँ पर 4. बची हुई अब 5 गेंदेवर जरूरत 21 रनों की. तैयार एक बार फिर हरीश, सामने अभिजीत. बैट को ब्रश करते हुए गेंद जाएगी डीप थर्ड मैन में, रोकना नामुमकिन. गेंद से दी बॉन्ड लाइन के बाहर. 4 रन श्रेष्ठ से. बेहतरीन शॉट अभिजीत के बल्ले से इस मैच में बने रहने के मैसेज एसडीजे. की जरूरत. व्हाट अ मैच. इस बीच 3 में 13 की जरूरत देखने को मिल रही है. देखना है प्रतिम मैच.
आपण बघतायत मॅच जर इथे मिस्टर अभिजित जिंकवतोय पॅराडाईज बोईसर संघाला, तर आयुष पटेल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक अनाउन्समेंट झालंय. कमिटी मेंबर प्लीज यायचं इथे. चला वळू आपण मॅच कडे. इथे मात्र नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन आपण बघतायत आउट विकेटच्या बाहेर. टीम मीटिंग विकेटच्या बाहेर करायचे प्लीज. सर्व खेळाडूंना मी विनंती करतो विकेटवर कोणीही टीम मीटिंग करणार नाहीये. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अतुल मात्र बॅक टू पॅव्हिलियन कडे. त्या न्यूमॅन आपण बघतायत जब्बीर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत.
वळू आपण मॅच कडे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना अभिजित आपण बघतोय, ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आलेले आहेत. खूप चांगल्या टच मध्ये, रिदम मध्ये बॅटिंग करताना पुढचा चेंडू लेफ्ट मोर द विकेट. आणि वाईड यॉर्कर इथे हाताळला गेलाय. डॉट बॉल. आता 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. जर समान स्कोर झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. इथे मात्र चेंडू बघायला मिळतोय सरळ मिड विकेट रिजनला एकदा वर्जित केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 51 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अंतिम चेंडू या षटकातील. जब्बीर आपण बघतायत स्ट्राईकला आहेत. पुढचा चेंडू अतिशय सुरेख शॉर्ट सिलेक्शन. गॅप शोधला गेलाय. वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार येताना हार्डलक पॅराडाईज बोईसर आणि अभिनंदन असेल ट्रिपल आर ब्लास्टर. जाऊया आपण युसुफ सय्यद यांच्याकडे मॅन ऑफ द मॅच कडे.